नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडक्या कोकणी चडू. तर आमच्या वाड्यात आज वार्षिक सत्यनारायणची महापूजा असा. तर थोडे तयारी वगैरे कशी चालू असा चला मी तुमका दाखवते. गाडीवर ढँग टाकून मी आणि श्वेता चलो मंदिराकडे जाऊ. हे आमच्या मंदिराकडे जाऊची वाट असा. ह्या असा छोटासा श्री महालक्ष्मी आईचा मंदिर. पूजानी असल्यामुळे मंदिरात लाईटिंनी आणि सजावट केलेली होती. हे आमच्या मंदिराचं बाहेरचं परिसर आहे ना. मंदिरात जाऊ एंट्री असा. गेल्या गेल्या आम्ही देवीचं दर्शन घेतलं. सत्यनारायणच्या पूजेचा मखर बांधलेला होता. वाडीतली बायका श्री महालक्ष्मी आईक साडी नेसवत होती. हे असा मंदिराचं बाहेरचं परिसर. वाडीतली सगळी बायका मिळून महाप्रसादाची तयारी करत होती. मंदिराच्या समोरच्या परिसरात श्वेतान रांगोळी काढून घेतल्या. ही असत आमच्या वाड्यातली बायका. तर काम कोणताही असू दे, छोटा किंवा मोठा, आमच्या वाडीतल्या बायकांची खासियत असा की त्या काम ती एकोप्यान एकत्र येऊन पूर्ण करतात आणि त्यांच्या कामाक काय तोडत नसता, एवढा भारी काम करतात. देवीची साडी नेसवून झाल्यावर गाभाऱ्यात जाऊन मी देवीचं दर्शन घेतलंय. महालक्ष्मी आईचं सुंदर रूप बघून मन अगदी माझं प्रसन्न होत होता. काकान फणस फोडल्यावर वाडीतल्या बायकांनी सपसपावून फणसाची भाजी सोलल्याने मी आणि श्वेतान पोहे आणि चाय पिलं. नंतर आम्ही घरा केलं. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पूजा झाल्यानंतर महाप्रसाद तसंच रात्री रेकॉर्ड डान्स असत, बक्षीस वितरण समारंभ असा. ह्या सगळ्याच व्हिडिओ मी उद्या लवकरच अपलोड करेन. तर मंडळींनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.